डॉमिनोज पिझ्झामध्ये दहशत माजवणाऱ्या गुंडांना म्हसरूळ पोलिसांचा दणका। दिनांक 2/2/2025 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास दादाजी किसन मोहिते वय वर्ष 37 राहणार गोरक्षनगर म्हसरूळ नाशिक हे त्यांच्या डॉमिनोज पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये कामावर असताना काही इसमांनी डॉमिनोज पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये येऊन डिलिव्हरी बॉय यांच्याकडे पिझ्झा मागितला असता डिलिव्हरी बॉय यांनी गर्दी असल्याने सदर इसामांना थांबण्यास सांगितले। त्याचा राग येऊन सदर संशयित इसामांनी रेस्टॉरंट मधील कामगारांना शिवीगाळी करून आम्हाला आत्ताच्या आत्ता पिझ्झा द्या, आम्ही पैसे देणार नाही असे म्हणून काउंटरवरती ठेवलेले संगणक प्रिंटर उचलून रेस्टॉरंट मधील पिझ्झा मेकर यांना फेकून मारून दहशत निर्माण केली व तेथून पळून गेले। सदर घटनेची माहिती म्हसरूळ पोलिसांना कळताच तक्रारदार यांच्या तक्रारीवरून म्हसरूळ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 28/2025 भारतीय न्याय संहिता कलम 118/1 115 352 351 2 334 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांनी मार्गदर्शन केले व गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे, मनोहर क्षीरसागर व अंमलदार हे आरोपितांची माहिती घेत असताना पोलीस अंमलदार प्रशांत देवरे यांना सदरचा गुन्हा हा सुरेश बाळासाहेब फड, नीरज दीपक खेरणार, साहिल कैलास गायकवाड राहणार स्नेहनगर दिंडोरी रोड म्हसरूळ यांनी केला असल्याची खात्रीशीर गोपनीय बातमी मिळाल्याने गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर आरोपींना 24 तासाच्या आत जेरबंद केले आहे। सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 श्रीमती मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्रीमती पद्मास पडेल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके, पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे, मनोहर क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक जोशी, पोलीस अंमलदार बाळासाहेब मुर्तडक, सतीश वसवे, प्रशांत वालझाडे, पोलीस अंमलदार प्रशांत देवरे, गुणवंत गायकवाड, जितू शिंदे, प्रमोद गायकवाड, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर कातकडे यांनी केली आहे। शहरात दहशत माजवणाऱ्या टवाळखोरांना अशाच प्रकारे वेळेस लगाम घातला गेला तर सर्वसामान्य नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास दूर होण्यास मदत होईल। महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।